सोलनकर सरांची सुनबाई सोलनकर यांना विनंती करतो, सर्व परिवाराच्या सोबत मुलं जावाई यांच्या सोबत आपण कृपया स्टेजकडे स्थान बनवावे. तरी मी सर्व नातेवाईकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. लोकसंख्याची अफाट सेवा त्यांनी शासकीय सेवेमध्ये बजावली आणि आज ते 2 दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाले. आज कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने इथं करत आहोत. मी दोघांना विनंती करतो, सेवानिवृत्त झाले त्याबद्दल प्रथमतः त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा बजावली, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. कारण ते शिकले म्हणून कुटुंबातील नातेवाईकातील बऱ्याचशा लोकांना संधी मिळाली. तेही सगळे चांगल्या पद्धतीने स्वतःच्या पायावर उभा राहू शकले आणि हे केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे, त्यांच्या अथक कष्टामुळे हे शक्य झालं. बरेचसे लोक बघतो, पण हे 100% एकदम उलटे. आतमध्ये काय हे त्याच माणसाला माहिती आहे. आजपर्यंत त्यांनी जी सेवा केली आहे, माझं मला दादाची बोलणं झालं त्यावेळेला ते म्हणत होते, आजपर्यंत त्यांनी जी सेवा केली आहे कंटिन्यू अपडाऊन करत होते. असं लोक ठिकाणी त्यांना कुठं सेवा करता आली अशातलं काहीच नाही. एवढे वर्ष अपडाऊन करणं, काम करणं मोठी गोष्ट आणि हे सर्व करता नातेवाईक या सगळ्या लोकांना घेऊन त्यांनी अगदी पत्र्याच्या शेड पासून तर अगदी आता स्वतःचा छान घर इथपर्यंतचा प्रवास करत असताना जो संघर्ष केला तो महत्वाचा आणि नमूद करण्यासारखा आहे. जसं जावया लोकांनी नमूद केलं की 38-37 वर्ष ते एका ठिकाणी स्टेबल होते किंवा रंपावून होते असं कधीच नव्हतं. घरापासून सगळेच्या सगळे शासकीय सेवा बजावणीचे जे कार्यालय होते ते जवळजवळ 50 किलोमीटर पासून तर 150 किलोमीटर पर्यंत होते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक ठरलेलं रुटीन होतं, म्हणजे त्या रुटीन मध्ये बदल झालेला आजपर्यंत आम्ही तर कधी बघितलेलं नाही. त्यांची एक ऑफिसची बॅग आणि एक टिफिन जो कधी घेऊन जायचे कधी घेऊन जायचे नाही, वेळेनुसार त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. परंतु कधीतरी कामावर बुट्टी मारली आहे, कामाकडे दुर्लक्ष झाले असंही कधी बघण्यात आलं नाही. त्यांची परिस्थिती जर ठाकरे साहेबांनी सांगितलं की त्यांची पूर्वीची परिस्थिती अशी होती, खरोखर तुम्हाला सांगतो त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केलेले आहे. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला सर्वांना की आपण कुठल्याही पदावर असू, त्याचं जे कार्य आहे ते जर आपण प्रामाणिकपणे पार पाडत गेलो तर आपलं पुढचं आयुष्य अतिशय आनंदात जाणार आहे. आणि त्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं खरं तर तुम्ही रुटीन मध्ये बघणारा अशा पद्धतीचे शिक्षक आहे. म्हणजे थोडी सुद्धा इकडच्या इकडं कधी कुठलं रुटीन झालं नाही. म्हणजे अगदी जेवणाचा सुद्धा टाइम फिक्स आहे. म्हणजे इतकं सगळं रुटीन मध्ये असणार. आता कदाचित कालपासून आजपासून त्यांना थोडंसं असं वेगळं वाटायला असं की काय म्हणजे काय करायचं आता, पण जे तुम्ही करू शकला नाही. असं खूप वेळा होतं की आपल्याला आपल्या आयुष्यात खूप गोष्टी करायच्या असतात. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जगाविषयी वाटत असते, पण ती राहून गेले. वेळ जरी झाला असलं तरी सुद्धा तुमच्यातलं तो तरुण मन जे आहे त्या तरुण मनाला घेऊन तुम्हाला जे वाटेल ते स्वच्छंदीपणे करा. कामाचं बदल आहे ते उद्यान कार्यालयामध्ये सहाय्यक उद्यान अधीक्षक या पदावरती कार्यरत. नेहमी आम्ही जेवण करताना वगैरे परिवाराचे गप्पा गोष्टी वगैरे व्हायचे. त्यावेळेस सर बोलत होते माझी वडिलांबद्दल वगैरे ते बोलणं आणि आज प्रत्यक्ष मी पाहिलं त्यात लगेच बोलून येते की याच सरांबद्दल मागेचे चित्र त्यांच्यासमोर डोळ्यासमोर आल्या नॅचरल जो न कळत त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू जे आले त्याच्यावरूनच कळते. म्हणजे कोणी कौतुक करावं असं हे नाही, त्यांच्या जे काही भावना व्यक्त झाल्या त्या पाहिजे. त्यांचं संपूर्ण त्यांच्या केंद्राचा जो पदभार त्यांच्याकडे होता त्याची सगळी माहिती त्यांच्या एका रजिस्टरमध्ये असायची. म्हणजे थोडक्यात मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की काम कसं केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण
अधिकारी जरी असलो तरी सगळ्यांना सांभाळून घेऊन सगळ्यांच्या चुका किंवा जो एखाद्या कामामध्ये चुकत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करून आता कुणीतरी सांगितलं की त्यांचा स्वभाव हा म्हणजे कधी ते असे मोठ्या आवाजात कधी बोललेलं मी ऐकलं नाही आणि खरोखर सर्व्हिसमध्ये सुद्धा त्यांनी तसंच ते तत्व पाळलं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्याबरोबर त्यांचं नातं असायचं आणि अप टू डेट कामामध्ये. तर हा गुण त्यांचा मला खूप आवडतो आणि आम्हा सर्वांना तो प्रेरणादायी आहे असं मला वाटतं. भावना या जरी व्यक्त शब्दातून होत नसल्या तरी त्यांच्या हावभावातून त्यांच्या आनंदाश्रूतून व्यक्त होत आहेत. त्यामुळं जरी तुम्ही जाहीर बोलू शकलं नसलं तरी सुद्धा तुमचे संपूर्ण तुमचं जे आनंदाश्रू होते त्यातून तुम्हाला काय वाटतं हे सगळ्यांना कळलेलं आहे. तुमचं बंधुत्व असंच भविष्यामध्ये सुद्धा राहून जिल्ह्याच्या मी प्रार्थना. आज काका सेवानिवृत्त होत आहेत शासकीय सेवेतून, पण आमची जी काही पर्यावरणाची एक चळवळ आहे त्या चळवळीला एक नवीन कार्यकर्ता मिळतोय असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे काकांनी आम्हाला भविष्यामध्ये वेळ द्यावा. आजवर तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहेच आहे. स्वप्नील सरांच्या माध्यमातून काकांच्या घरी येणं जाणं झालं. आता पुढच्या आयुष्यामध्ये रोजचं रुटीन जरी नसलं तरी आपल्याला नवीन काय करता येईल पर्यावरणाच्या अनुषंगाने म्हणा किंवा वेगवेगळ्या शाळांमध्ये जो मुलांना काही संवाद साधता येईल. सोलापूरमध्ये आता मदन मुलके सर त्यांची शाळा आहे किंवा तुम्हाला कधी बोर वाटणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करून देऊ. तुम्ही ते फॉलो करावं असं मला वाटतं. रोजचं रुटीन तर तुमचं रोजचं डबा घेणं आणि तुमच्या ड्युटीवर जाणं, पण आता सेवानिवृत्त तुम्ही झालेला जसं कोकरे साहेब म्हणाले की पुढचे काही दिवस तुम्ही छान पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचं नियोजन करा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात आणि तुम्ही आजवरची काही सेवा शासकीय यंत्रणेमध्ये बजावलेली आहे. एक पत्रकार म्हणून बऱ्याच अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आम्ही येतो आणि काय शासकीय यंत्रणेतली लोक असतात ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे. पण तुमचा हा सगळा जीवनपट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आणि लक्षात आलं की खरंच आदर्श पद्धतीने तुम्ही ही सगळी सेवा बजावलेली आहे आजवरची आणि ते इतरांना तरुणांना सुद्धा प्रेरणादायी आहे. भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन लाभत राहील. जे काही शासकीय सेवेमध्ये लोक आहेत त्यांनाही तुम्ही मार्गदर्शन करत राहाल हा विश्वास आहे. आणि काकांना खूप खूप शुभेच्छा. सोलनकर फॅमिलीमधल्या सगळ्या सदस्यांनाही शुभेच्छा, कारण छान पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं कार्यक्रमाचं. मित्रमंडळी नातेवाईक सगळेजण इथं आलेले आहेत आणि आजच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं पुन्हा एकदा आमच्या चळवळीमध्ये स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. वास्तविक पाहता सोलनकर सरांचे चिरंजीव स्वप्नील सोलनकर हे आमचे मित्र आणि स्वप्नील सरांमुळं काकांपर्यंत आम्हाला पोहोचण्याची संधी मिळाली. वास्तविक पाहता स्वप्नील सरांच्या बोलण्यामधून नेहमीच ऐकलं होतं की अतिशय कष्टातून सरांनी स्वतःचं घर उभं केलं आणि आजही काकांचे जे इतर भाऊ आहेत त्यांनी काही शिक्षण घेतलं नाही, पण काकांना नेहमी वाईट वाटतं की त्यांनी शिक्षण घेतलं नाही त्यामुळं त्यांच्या मुलांना पण शिक्षण व्यवस्थित मिळालं नाही. पण तरी देखील काका आज तागायत त्या कुटुंबाचं जे काही त्या कुटुंबाला सहकार्य करता येईल किंवा जी काही जबाबदारी घेता येईल ती त्यांनी घेतली. आणि मी खरोखर एवढ्या वर्ष झालं पाहतो काकांना कधी कुठे चिडलेत ओरडलेत कधीच पाहिलं नाही. अतिशय शांत एकदम, म्हणजे कोणत्याही प्रसंगात असं राहणं फार अवघड आहे. आणि मग त्याचंच फलित आहे की बाबा सुख असू द्या दुःख असू द्या आपण आपल्या ठिकाणी कायम स्थिर राहिलं पाहिजे आणि ते स्थिर राहिले म्हणूनच आज हे सर्व सुख त्यांना अनुभवता येत आहे. कारण का आपण पाहतो की वाईट प्रसंग आल्यानंतर माणूस डगमगतो आणि काही चुकीचे निर्णय घेतो, चुकीच्या वाटेला जातो. पण काका जे आहेत ते कणखर आणि संघर्ष योद्ध्यासारखं त्यांनी अतिशय वाईट परिस्थितीतून आपलं स्वतःचं कुटुंब तर उभं केलं. इव्हन आपल्या दोन्ही मुलांना स्वप्नील सरांना आणि ताईंना त्यांनी आयुष्यात चांगलं शिक्षण दिलं. ते दोघं देखील आज आपल्या उभे आहेत, नातवंड आहेत, सर्व आनंदी आनंद आहे आणि पुढील आयुष्य त्यांचं असंच
आनंदमय सुखमय जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्याचे पण आवडत्या माणसाबद्दल बोलते. खूप त्रास दिलाय त्यांना, त्या अडक त्रास दिलाय, खूप पुढे गेलाय, नाही त्या गोष्टीबद्दल केलाय. त्यांना माहीत असूनही की हे चुकीचं आहे. एक मुलगी म्हणून, एक मुलीचा बाप म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी तो हक्क पुरवला, अगदी लग्नाचा सुद्धा. असा बाप सगळ्यांना लागावा खरंच. म्हणजे आम्ही त्यांना, मी माझा भाऊ, आम्ही त्यांना पाहिजे तसं सुख नाही देऊ शकलो. एखादी गोष्ट आहे, दोघंही दिशीत आहोत आता. पण आज सगळ्यांसमोर मी त्यांना सांगेन की आमचा जेव्हा असा सेकंड हाफ जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला आम्हाला बघून नक्की बरं वाटेल आणि तुम्ही तोपर्यंत असाल आमच्यासोबत, हे मला माहिती आहे. खूप गोष्टी आहेत म्हणजे ना, खरं लिहायला पाहिजे तो पॉईंट विसरायला नको. सोलापूरला घर घेतलं माझ्या शिक्षणासाठी, मग आम्ही इकडे आलो. त्याच्या आधी कोण काही दिवस दादाच्या बरोबर आलो, मग आम्ही दोघं. नंतर आई आली कारण बारावीचे पेपर आले आणि या सगळ्या गोष्टी. तर ते उस्मानाबादला एकटे राहायचे आणि मग तेव्हा मेस वगैरे ह्या गोष्टी. तर उस्मानाबाद कळंब परत सोलापूर असं ते बऱ्याच मध्ये त्यांनी ते 2-3 वर्ष फक्त वडापाव या गोष्टीवर काढले. म्हणून आजपर्यंत त्यांनी परत कधी वडापाव खाल्लेला नाही. इतका त्यांनी आयुष्यात बाहेरची कधीच गोष्ट त्यांना आवडली नाही. एक नवरा म्हणून पण ते खूप भारी आहेत. म्हणजे मी कधीच त्यांना आईला ओरडताना म्हणजे खालचा साचा वरचा सा पण कधी झालेला नाहीये त्यांचा. म्हणजे ते इतके शांत आहेत. नवरा म्हणून पण बेस्टच आहेत ते. की थोडा वाद जरी झाला ना, रात्री शांत झोपून घ्यायची. आईचं सगळ्या बायकांप्रमाणे तक ह्या माणसाला फरक पडत नाही. आणि सकाळी उठून तिच्या हातचा चहा पिणार आणि तिच्या बरोबरच पिणार, हे ठरलेलं. म्हणजे आज 30 वर्ष झाले, त्याच्यात काहीही चेंज झालेला नाही. शिक्षण म्हणा किंवा 9वीचं असतं ना, 10वीचं वर्ष असतं, असं तसं क्रिकेट खेळायची आवड निर्माण झाली मला. आणि मी त्यांना सांगितलंच नाही, मी प्रॅक्टिस पण सुरू केली. मग आईने सांगितलं की असं असं म्हणून. म्हणजे मला आता वाटलं की खूप रागवते. ते म्हणे ड्रेस कसला असतो, ड्रेस घेऊ म्हणे आपण, तुला शाळेच्या ड्रेसवर खेळणार का. म्हणजे हे त्यांचं पहिलं वाक्य. तर त्यांना हेही माहित होतं की मी खेळाकडे लक्ष देणार तर मी 10% कमी करणार. आणि झालंही तसं. त्यांचं 90चं स्कॉलर असलेलं लेकरू 80 वरती आलं. 12वीत अजून त्याच्या खाली आलं. पण कधीच नाही चिडले एका मार्गाने नाही की मी शिक्षक आहे, मी बाहेर लोकांना एवढं शिकवतो, पायावर उभं करतो आणि तू असं केलं, असं कधीच नाही. तुला योग्य वाटते, तुला झेपत तसं. आणि अपेक्षा तर कधीच कोणाकडून नाही केलं, कधीच नाही. त्यामुळे त्यांना इतकी छान शांत झोप लागते आजही. खूप आहे म्हणजे खूप बोलण्यासारखे खूप गोष्टी आहेत. तो एक बॅग घेतलेला फोटो होता त्यांचा, डोकीचा कन्या शाळेचा फोटो आहे. त्यांनी मला एकदा त्या शाळेत नेलं होतं, सुट्टी होती मला. ती पूर्ण मुलींची शाळा आणि त्या मुली म्हणजे खेड्यातल्या एकदम रांगट दणकट, ते पप्पांच्या एवढ्या हाईटच्या तब्येतीच्या दिसायच्या. पण पप्पा आले, सोलनपूर गुरुजी त्या काळात सर पण आहे, गुरुजी आले की त्या अशा एकदम लाईनीत सगळ्या वर्गात दीप पाडतातली. एक आम्हाला नंतर फार कधीतरी उस्मानाबादच्या स्टँडवर भेटली. ती म्हणे सर ओळखला का, आता शिक्षकांचा चेहरा नाही बदलला पण स्टुडंटचा बदलला होता. ते म्हणे नाही, तिने ओळख सांगितली. आणि मला आठवते आम्ही रस्ता क्रॉस करत होतो, ती तिथेच भेटली. सर असं असं मी त्या बॅचची घेते, सर तुम्ही तेव्हा छड्या मारल्या त्यामुळं आज मी ती चांगली, माझं घर मी चालवते. म्हणजे त्या काळी तर समजणं हे होतं की जाऊ दे, पण आता त्याचं महत्व कळते की आम्ही विचारतो आम्ही किती आमच्या शिक्षकांना भेटलो आणि हे बोललो, पण त्यांचं आता कॉन्टॅक्ट नव्हता त्या काळामध्ये, फोन नाही, मोबाईल नाही. त्या काळामध्ये पण सर लक्षात ठेवणं, कुठे भेटले तर बोलणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. रुटीन त्याचा कधीच बदलला नाही. खूप जण बोलले ही खरी गोष्ट आहे. कालही असं रविवारसारखा त्यांनी एक दिवस घालवला, पण बरोबर 1 वाजले, भूक लागली त्यांना. त्यांचा टाइम बदलणार. आईला म्हटलं ते रिटायर झालेत, पण म्हटलं घरातून ते रिटायर होणार नाहीये, तुम्हाला त्यांचा टायमिंग पाळावंच लागेल. त्यांच्या बरोबर आता मला असं वाटतं आईनी पण रिटायर व्हायला हरकत नाही. तिची फिरायची हौस आहे, त्यांनी ती पूर्ण करावी असं मला वाटतंय. आता सुरुवात जावई करून देणारे, जावई त्यांना फिरायला पाठवणार आहे, तिथून त्यांनी फिरायची सुरुवात करावी अशी मला वाटतं. खूप त्रास दिला त्याच्याबद्दल सॉरी नाही म्हणणार, कारण गोष्टी आता बदलता येत नाही. पण असं वागू, असं कधी करू की आमच्या पाठीमागे आम्हाला ओळखणारी लोक तुम्हाला आमच्याबद्दल काहीतरी चांगलं सांगतील, ते तुम्हाला तेच तुम्हाला तुमचं रिटर्न गिफ्ट वाटावं अशी माझी इच्छा आहे. भावाचे खूप चांगले प्रयत्न आहेत, सगळं त्यांना द्यावं, हे करावं.
तो नक्की यशस्वी होईल असंही वाटतं मला. वहिनी 4 वर्ष झालं लग्न करून आली, ती आईनंतर तिने त्यांचं रुटीन सांभाळले, तिला पण खूप खूप थँक्यू. म्हणजे ते तिला झोपताना सांगितलं, ऋतू सकाळी 8 वाजता जायचंय जेवण करून, ऋतू बरोबर 7:45ला पप्पांना ताट देणार, ती तिथे पाळलेलं आहे, इथून पुढे पण ती करेल मला खात्री आहे. सगळेजण आला आवर्जून, मला खूप छान वाटलं. म्हणजे मी खरंच खूप बोलू शकते, मी कधीच तुम्हाला कधीच कोणाबद्दल काही बोललेले नाही, पण हा आवडता माणूस आहे आणि हा खरंच बाप माणूस आहे. आपण एक म्हणतो ना की तो बाप माणूस आहे, तर खरंच तो बाप माणूस आहे. कधीच राग नाहीये. किती पण ट्रेनिंग सिच्युएशन आली, शांत राहणार, 2 मिनिटं विचार करणार, ओरडणं नाही, काय नाही, हात उचललं तर त्याहून लांब. म्हणजे आम्ही आईचा मार खाल्ला पण त्यांचा कधीच मार खाल्लेला नाही. म्हणजे ते शाळेत मारत असतील त्यांच्या विद्यार्थ्यांना, पण आमच्यावर कधीच त्यांनी हात नाही उचललेला. कळायला लागलं तेव्हापासून तर ते मित्रच झालेत आणि त्यांनी आम्हाला आमचे निर्णय घेऊन दिले. मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट असते की आपली मुलं वयात आल्यानंतर त्यांना त्यांच्या गोष्टी करू देणार, त्याच्यानंतरच मग ती रिस्पेक्ट आणि प्रेम आणखी जास्त वाढत जात आई वडिलांमध्ये. मला तर खूप जास्त आहे. म्हणजे मी पहिल्यापासूनच डॅड इज गर्ल्स आहे, हे काय कुठे घेते, कुठेही ट्रेनिंगला किंवा त्यांचं मतदान असेल तर मला ड्युटी लागते, एकच लँडलाईन आणि मग जोपर्यंत येणार नाही, रात्री उशीर आहे, मतदान वगैरे झालं सगळं आवडून मग ते यायचं, तर तोपर्यंत मी झोपायचे, तोपर्यंत आईला की पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार. त्याच्यानंतर मग ते त्यांना बघणं, ते दिसले की मग ते बरं वाटणं, किंवा काही गोष्टी असल्या की पहिले त्यांना सांगणं, ह्या गोष्टी आजही तशाच आहेत, इथून पुढे पण तशाच राहतील, काही बदल होणार नाही तुझं. ते त्यांच्या तब्येतीची नक्कीच काळजी घेतील याची मला गॅरंटी आहे. एवढंच बोलेल मी की माझं खूप जास्त प्रेम आहे त्यांच्यावर, कधी सांगणं होत नाही पण सगळ्यासमोर सांगेन की खूपच प्रेम आहे माझं माझ्या बापावर. थँक्यू. धन्यवाद. मी एकदम शांत, कधी रागवले नाही, चिडले नाही, कधी मला सांगितलं पण नाही की तुझं हे असं झालं, तुझं ते तसं झालं, आहे ते व्यवस्थित आहे. बघा कधीच असं वेगळं वाटलं नाही. काही बोलावं सुचत नाहीये. 35 वर्षाचा सहवास आहे त्यांच्याबरोबरचा. त्याच्या भावना व्यक्त करायला पहिलीच वेळ आहे माझी. खरंच माणूस सगळ्यालाच लाभा. खूप गरिबीतून पण आम्ही पाहिले, गरिबीतून आम्ही वर आलो. त्यांच्या पीएडची फीस भरताना आम्हाला 3,000 रुपये होते. त्यासाठी माझं सौभाग्य चाललेलं आम्हाला घाट ठेवावं लागलं. इथून पुढचं आयुष्य त्यांनी त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतली. मला असं ओरडतात ते घेतील पण ती सुखी आहे. त्यांच्या अपेक्षाच नाही जास्त. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप साधा सिंपल आहे. त्यांना आयुष्यात फक्त 2 जोड वर्षाचे 2 जोड कपडे, 1 चप्पल, त्यांची ऑफिसची बॅग, याच्या व्यतिरिक्त त्यांचा खर्च नव्हता. त्यांच्या जीवावर मीच खूप ऐश केली हो. 10,000च्या साड्या घालते मी त्यांच्या. त्यांचं आयुष्य खूप निरोगी राहावं आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर मला फिरायचं आहे. पण ते इतके थकलेत ना आता प्रवास करून. 35-36 वर्ष झालं ते प्रवास करतात. त्यांच्या पायामध्ये रॉड आहे तरी पण ते इतके वर्ष फक्त चालतच फिरले. कुठं व्यर्थ पैसा खर्च केला नाही, कुठं काहीच नाही, तामझाम नाही. साहेब म्हणून मी त्यांना सतत म्हणते, अहो तुम्ही 1.25 लाख पगार घेताय, त्यामध्ये एक 4 व्हीलर घेऊन, एक ड्रायव्हर घेऊन तुम्ही सर्व्हिस करू शकला असता. पण नाही, त्याची तत्व आहेत ना, ते तत्वाला धरूनच आहेत. आणि रिटायर झाले तर त्यांचं काय रुटीन चेंज होणार नाहीये. आमच्याकडनं थोडं उशीर झाला असताना जेवायला द्यायला पाळी ना मी माझ्या मनात तर माझी त्याची सुनबाई पाळते सगळं. मी नाही पाहत आता त्याचं काय. मी वेळ घेऊ शकलो असतो, परंतु भाषण करणे हा सुद्धा माझा पिंड नाहीये. आत्ताच्या कार्यक्रमाला
आपण सर्वजण उपस्थित आलात ते संजय रावांच्या असलेल्या कार्यावरती, त्यांच्या असलेल्या प्रेमापोटी आपण सर्व नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळ, सर्व आप्तेष्ट इथं हजर राहिला. याच्यातलं काही ज्या गोष्टी आहेत आता मी बघतोय, खूप जण एकदम सिन्सिअरली असतात, असावंच आयुष्याच्या टप्प्यावरती माणसाने सिन्सिअरली सुद्धा असावंच. परंतु त्याच्यातही मी म्हणणार आता काय हसताय ना, हसायला पाहिजे, थोडस हसू येऊन द्या, आपल्याला जेवण करण्यासाठी लवकरच निघायचे. मित्रांनो, माझी एक म्हणजे राग मानू नका, मी बोलताना साधारण माझ्या बरोबरीचे जरी कमी किंवा वयाचे जास्त, मी ज्या क्षेत्रामध्ये, मी नाट्य क्षेत्रामध्ये आणि चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतो, त्यामुळे माझ्या तोंडात तो शब्द आहे मित्र म्हणून, कृपया राग मानू नका. तर मित्रांनो, सेवानिवृत्त होत आहेत म्हणजे आज काम थांबलं आणि आता काय नाही आराम आहे, असं 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 संपूर्ण एक चित्र डोळ्यासमोर भासतं. परंतु असंही असतं आणि तसंही नसतं. आता इथं मी डायरेक्ट शेवटच्या टप्प्यावर येतो. मित्रांनो, इथं आपण पाहत आहोत बऱ्याच जणांना आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला मी ज्यावेळेस सहज पाठीमागे बसलो होतो, माझ्या 2 बहिणी सुद्धा सेवानिवृत्त झालेले आहेत, सर्व काही झालेले आहे. त्या ठिकाणी मी कधी असं आम्हाला व्यक्त होता येत नाही किंवा जास्त मी व्यक्तही झालेलो नाही कधी. मी आज पहिल्यांदा कुठल्या तरी स्टेजवर व्यक्त होते. इथं तुम्हाला ध्यानात आलंय का, एक नावामध्ये सुद्धा एक गंमत असते, संजय विठ्ठल बरोबर आणि सेवानिवृत्त. ज्ञानदानाचं कार्य करत असताना, सोपानाच्या मार्गावरून जाताना मुक्तपणे ज्यावेळेस निवृत्तीच्या स्टेजवरती माणूस येतो, मित्रा शेवटच्या टप्प्यातलं बोलतो आणि मी थांबल. पंढरपुरातला विठ्ठल सुद्धा गावात हसला आणि धृतराष्ट्राला कायम मार्गदर्शन करणारा संजय सुद्धा त्याला पाहून म्हणाला, अरे विठ्ठला, आणि विठ्ठल म्हणाला, अरे संजया, आज मी धन्य पावलो रे. एकही निष्कलंक सेवा करून तू आज कुठलाही धब्बा, आज कुठलाही काही न करता आज तुझं सेवानिवृत्त होतोय, मी आज धन्य पावलो मित्रा. असे आमचे व्याही संजय विठ्ठल सोलंकर. तसा आमचा परिचय या म्हणजे मुलाचं तरी 4 वर्षातला आला. माझं तर असा जर काढलं, साधारण लग्न झाल्यानंतर ते त्यांची मुलगी माझी सुनबाई आहे आणि वैशिष्ट्य असं आहे, मला मुली म्हणजे आता माझी एक छोकरी आली, अशा आमच्या 6 मुलींमधली ती एक आहे. म्हणजे 2 सुना आणि माझे 4 पुतण्या, 5 पुतण्या, अशा त्या 7 जणी. मित्रांनो, खूप छान वाटलं तुम्ही सर्वजण आलात. मी खूप वेळ गेला पाहिजे आणि पटलं, जे भेटलं त्यातला जो काय अर्थ मिळाला तो धन्य मानून घ्या. जसं वाटलं तसं व्यक्त झालं, कृपया राग मानू नका. धन्यवाद. सोलंकर सर, आता याच्या पुढे छान आयुष्य, सुंदर जागा, स्वतःसाठी वेळ द्या, निवृत्तीच्या मार्गावरून मार्गस्थ होत असताना. आज या ठिकाणी सेवानिवृत्तीनिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी बराच उशीर झालेला आहे आणि लवकरच कार्यक्रम ठरवला होता, उशीर झालेला आहे. तरी पण या ठिकाणी माझी आई आलेली आहे. आईचं मी आमचं धन्यवाद देतो, आभार मानतो. सगळे नातेवाईक आलेले आहेत, या सर्वांचा मी आभार मानतो आल्याबद्दल. त्यानंतर आमच्या पत्नी, त्यांचे मित्र आलेले आहेत, मी त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच माझा मुलगा, त्याचे पण मित्र आलेले आहेत, त्याचे पण सहकार्य आलेले आहेत या कार्यक्रमाला, त्याचे पण मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच माझे केंद्रातील, आमच्या तालुक्यातील शिक्षक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्वजण, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय इतर जे कोणी अजून आलेले आहेत माझ्या कार्यक्रमासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी
या सर्वांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुटुंबातील सर्वांनी कृपया वर यायचा. जीवन